न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन केल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नसल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले। उद्यापासून ग्रीन अलर्ट असला तरी होळकर पूल, रामकुंड, नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले। गंगापूर धरणात सध्या 95% पाणीसाठा असून 85% पाणीसाठा येईपर्यंत विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच पुरानंतर पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, डेंग्यू मलेरिया प्रतिबंधासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्यापैकी माहिती दिलेला आहे की किती पाऊस पडला आणि किती ठिकाणी काय काय गोष्टी घडलेल्या आहे। परंतु एक आनंदी गोष्टी आहे की आपल्याकडे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे जीवहानीचे नुकसान या भागात झालेलं नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन की कोणाला काढा या SDRF बोलवा या NDRF बोलवा या इस टाइप की परिस्थिती पण उद्भवलेली नाही। याच्यासाठी जो सगळे नागरिकांनी जो खबरदारी घेतली, जो वॉर्निंग्स शासनाकडून देण्यात आले होते, जो एक आज के डेट मध्ये AI मॉडेलच्या माध्यमातून एक्झॅक्ट क्लिअर आणि टाइम बेस्ड वॉर्निंग्स आज के डेट मध्ये आपल्याला मिळत आहे। तो या अनुषंगाने मी सर्व नागरिकांचा विशेष आभार मानतो की त्यांनी या सगळे वॉर्निंगची विशेष खबरदारी घेऊन स्वतःच्या आणि इतरांचा जीव वाचवायला आणि कुठल्याही प्रकारचे अपघात टाळायला खूप सहकार्य केले। याच्यासोबत आता काही ठिकाणी पाणीचे स्तर कमी होत आहे, परंतु माझी सर्वांना विनंती आहे की आपण विशेष खबरदारी घ्या, स्थानिक प्रशासनाची विचारून घ्या। घरामध्ये जाण्यापूर्वी, दुकानामध्ये जाण्यापूर्वी आपण विचारल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नका। दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळी पाणीच्या खाली या पाणीमध्ये कुठले बिल्डिंग असतो त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये परत रहिवास करू नका, बिकॉज त्याला पडण्याची काय धोका असतो। पाणी पिताना त्याच्यामध्ये स्वच्छ म्हणजे बॉईल केल्यानंतर त्याचे फिल्टरिंग केल्यानंतरच पाणी पिया। क्लोरीन टॅबलेट्स ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल या महानगरपालिका असेल, क्लोरीन टॅबलेट्स आणि स्वच्छताच्या विशेष पाणीची खबरदारी घ्या। दरम्यान आमदार देवयानी फरांदे यांनी कायद्याची अंमलबजावणी एकतर्फी होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आम्हालाच लक्ष द्यावे लागेल असा इशारा दिला। निश्चितच अधिकाऱ्यांनी मराठवाड्याच्या किंवा कोणाच्याच अंडर राहू नये। अधिकाऱ्यांनी जे न्यायी काम आहे ते करायला पाहिजे। जर चुकीचा वापर जर कुठं होत असेल, फ्लड इरिगेशन होत असेल की ज्याच्यावरती MWRA ने बंधनं आणलेली आहे, राज्य शासनाची पण बंधनकारक त्याच्यामध्ये गोष्टी आहे आणि एकूणच ह्या सगळ्या विषयांवरती इरिगेशन विभागाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे। लोकप्रतिनिधी म्हणून तर आम्ही लक्ष ठेवतोच, परंतु इरिगेशन विभागाने देखील लक्ष ठेवायला पाहिजे आणि जर मृतसाठा वापरला जात असेल तर त्याच्यावरती ठीक आहे, आता यावर्षी पाऊस पडणार आणि अशा पद्धतीच्या सगळ्या ठिकाणी वातावरण होतं, परंतु अल निनोच्या ह्याच्यामध्ये फरक झाला आणि दाबाचा पट्टा जो आहे तो बदलला आणि त्याच्यामुळे आज पाऊस आला। नाहीतर नाशिक जिल्ह्यावरती अन्याय होतो काय। समन्यायी जरी पाणी वाटपाचा कायदा असेल तर तो फक्त एकतर्फी आहे। उलटं पाणी काही तिथून मराठवाड्यात खूप पाऊस झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस नाही झाला तर तिथून काही उलटं पाणी येत नाही नाशिकमध्ये। आणि ह्या विषयावरती लक्ष ठेवायला पाहिजे अधिकाऱ्यांनी, आणि नाही ठेवलं तर आम्ही आमदार जे आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लक्ष ठेवून आहोत। तर आमदार राहुल ढिकले यांनी प्रत्येक पावसाळ्यात शहरात तीच परिस्थिती निर्माण होत असल्याची टीका करत कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकास कामे पूर्ण करण्याची मागणी केली। रामकुंड परिसरातील मोठ्या खड्ड्यांकडे लक्ष वेधत वेळेत दुरुस्ती न झाल्यास मुंबईसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला। मागचा पाऊस पडला तेव्हा सगळीकडे सोशल मीडिया असेल किंवा आपले वृत्तपत्र असेल, वाहिनी असतील, तिथे नाशकात वाहनं फसलेले किंवा ट्रॅफिक जाम झालेलं आपल्याला दिसलं। त्याबद्दल फरांदेताईंनी आणि आम्ही तिन्ही आमदारांनी याविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अवगतही केलं होतं, सूचना पण दिल्या होत्या। परंतु आज परत 1-1.5 महिन्याने जेव्हा पाऊस पडला तेव्हा तेच चित्र परत आम्हाला शहरात दिसतंय। आज पोलिसांना आपण दोष देतो, पण पोलीस फील्डवर उतरून वाहतुकीसाठी फिरतायत, वाहतुकीसाठी काम करतायत, वाहतूक सुरळीत करतायत, परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला हाताशी घेऊन हे जे ब्लॅक स्पॉट आहेत, जिथे खड्डे आहेत, जिथे वाहनं फसतील, हे कामं आता पूर्णत्वास नेऊन, कारण शिवस्त पुढच्या वर्षी आणि हे जर शिवस्त झालं तर पूर्ण नाशिक कोलॅप्स होईल, कोलमडेल। आणि त्याच्यामुळे यावर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर महापालिकेने नियोजन करणं गरजेचं आहे। आणि दुसरं, आता काल रामकुंडावर मी गेलो होतो, तिथे खड्डे आहेत, तिथे मोठे मोठे होल्स आहेत,
एखादा जर त्या खड्ड्यात पडला आणि मुंबईसारखी घटना घडली तर आपल्याला ते जीवितहानीपासून जर वाचायचं असेल तर नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेला आम्ही सेपरेट बांधकाम विभाग आणि सगळ्यांची बैठक फरांदेताईंच्या नेतृत्वाखाली लावून लवकरच आम्ही याविषयी नक्कीच शहराचा जो निर्णय तो लवकर घ्यायला.